पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागात ताज्या आणि गरमागरम भागात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. कोल्हापुरात आहे हो, इथली कधी मिसळ खाऊन झाली, भेळ खाऊन झाली, पोटच बरं ना हो. म्हणून मी काय करतोय, कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या जोडींकडे जातोय आणि गोडीने त्यांच्याकडनं पदार्थ खातोय. आता आज ज्या जोडीकडे आपण जाणार आहोत त्यांचं नाव आहे चैत्राली चेतन धोडवाड आणि चेतन धोडवाड. नावातच टंग ट्विस्टर आहे. चैत्राली चेतन धोडवाड आणि चेतन धोडवाड यांची ना जरा गंमत वेगळी आहे. त्यांची गोष्ट तुम्हाला सांगतो. जनरली होतं असं की आधी जोडी येते आणि मग रिअलाइज होतं की अरे आपल्याला दोघांनाही पदार्थ आवडतो, किती छान, आपल्या आवडी जुळतायत. पण यांचं वेगळं झालंय. आधी पदार्थ आलाय आणि मग ही जोडी आली आणि मग त्यांना कळलं की अरे आपली जोडी जुळतीये, किती छान. अशी जरा वेगळी गोष्ट आहे. तर ही जोडी, ही गोडी आणि ही वेगळी गोष्ट आणि शिवाय खवय्येगिरीचा हा प्रवास कायम ठेवत हे सगळं करूया. जाऊया चैत्राली चेतन धोडवाड आणि चेतन धोडवाड यांच्याकडे. चला, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीमध्ये कोल्हापुरातल्या या जोडीचं आपण स्वागत करूया. चैत्रालीजी आणि चेतनजी, आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. यावे यावे. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त, एकदम झकास, लई भारी. वा, फार छान. काय करता आपण? मी बेसिकली फ्रीलान्स HR आणि ट्रेनिंग कन्सल्टंट आहे. कॉलेजेसमध्ये हल्ली ग्रॅज्युएशन लेवलच्या पोरांना सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि फ्रीलान्स अमेच्युअर फोटोग्राफी पण करतो, आवड छंद म्हणून. हाऊस येस. लय भारी. आणि तुम्ही काय करता? माझा घरात मग छोटा कॅटरिंगचा व्यवसाय पण आहे आणि ज्वेलरी मेकिंग, ड्रॉइंग वगैरे हे मी करून म्हणजे एक्झिबिशन्स भरवते. वा वा, म्हणजे घरात हौसेला काही मोल नाहीये. कुणाला फोटोग्राफीची आहे, कुणाला दागिन्यांची आहे, कुणाला. बॉर्न कलाकार आहे, पेंटिंग वगैरे ड्रॉइंग वगैरे खूप छान करते. पण त्या बॉर्न झाल्या तेव्हा कलाकार होते, तुम्हाला कसं कळलं? लग्नाच्या वेळी केलं. अच्छा. बर, कशी ओळख झाली, कसं लग्न झालं? आमचं अरेंज मॅरेजच झालंय. बर. त्यांचे मामा आणि माझे मामा हे दोघं मित्र असल्यामुळे त्यांनी हे स्थळ आणलं. अच्छा. आणि त्याच्यातनं आमचं लग्न जमलं. अच्छा, तुमचं लग्न जमण्यामध्ये मामापेक्षाही एक थांबा आहे, त्याचं फार महत्व आहे असं आम्ही ऐकलंय. खबरी सगळ्या आम्ही काढलेल्या आहेत मुंबईहून येताना. तर तो थांबा म्हणजे नेमका कसला थांबा आहे? तो थांबा म्हणजे काहीतरी दडलंय. बस स्टॉपच्या मागे एक प्रायव्हेट फूड चेन आहे. तिथे खूप 2-3 हॉटेल आहेत मोठे मोठे, हो की नाही? होय. तिथेच बरोबर. तीच ती जागा, तोच तो स्पॉट. पण तिथे काय व्हायचं काय ह्याच्यात आम्हाला जास्त सांगेल. तिथे व्हायचं काय म्हणजे मी चर्नी रोडला बेसिकली राहायची, त्यामुळे ट्रेनने मी अंधेरीला यायचे. बरं. आणि अंधेरी 4 बंगला आणि 7 बंगल्याच्या माझं ऑफिस असायचं. बरं. तर बसने मी जायचे. बस स्टॉप माझा त्या हॉटेल चेनच्या बाहेर होता आणि तिथे आम्ही मैत्रिणी सगळ्या उभ्या असायचो. आणि ते हॉटेल चेन तेव्हा खूप फेमस होतं, नवीन होतं. बरं. तिथे हे असे सगळे स्टाफ उभे असायचे आणि मस्त त्यांचा पांढरा शर्ट, टाय, काळी पॅन्ट, म्हणजे एक एकदम लई भारी रुबाबदार दिसायचे. तेव्हा केस होते. ही केसच वेगळी आहे पण खूप. आमचं सुरू असायचं, हा तुझ्याकरता चांगला आहे का, हा तुझ्याकरता चांगला आहे. मग तेव्हा माझ्या मैत्रिणींनी याला बघून सांगितलं होतं, हा तुझ्याकरता चांगला दिसतोय. आणि योगायोग हाच सांगून आला मला 8 दिवसांनी. चष्मा त्यावेळी मॅच होत होतं समीकरण. हे खरंच खरंय का? तुम्ही गोष्ट बनवून सांगता? खरंच आहे. म्हणजे अंधेरीला बस स्टॉपच्या समोर जे हॉटेल होतं तिथे तुम्ही कामाला होतात, त्या बस स्टॉपवर तुम्ही थांबायचात. आख मिचोली झाली की हा तुझ्यासाठी चांगला आहे, हा तुझ्यासाठी चांगला आहे, आणि योगायोगाने तेच स्थळ आलं. या योगायोगासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. जनरली असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, पण आजपासून प्रेम अंधेरी असतं असं म्हणायला हरकत नाही. वा, तर असं प्रेम जुळलं आणि मग लग्न झालं. मग लग्नानंतर ते अजून डेव्हलप झालं असेलच. या जोडीचे फार मनापासून आभार. पण मंडळी, आपला प्रवास आहे खवय्येगिरीचा आणि एवढ्या करता आम्ही जोडी निवडतो आहोत की काय, संसारातली गोडी स्वयंपाकघरापर्यंत आली ना की त्या पदार्थातलाही गोडवा वाढतो आणि नात्यातल्या मसालेदारपणा सुद्धा वाढतो, हो की नाही? तर हे दोन्ही आम्हाला पाहायचं आहे. तुम्ही आज जोडीने स्वयंपाक करा. पदार्थांची जोडी असणार आहे, त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आपण आता जाऊया स्वयंपाकाकडे. धन्यवाद. या चैत्राली आणि चेतनजी आपल्या आता स्वयंपाकघरात इथे तयार आहेत पदार्थ करण्यासाठी. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी ह्या पर्वामध्ये. बरोबर. चला, ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही आता जो पदार्थ करणार आहात जोडीने, त्या पदार्थाची जोडी सांगा. मोड आलेल्या मेथीचा भात करणार आहोत. बरं. आणि बीटाचं सार. मोड आलेल्या मेथीचा भात. ज्या मेथ्या आपण वरणामध्ये कच्च्या घालतो, आंबट वरण फोडणीमध्ये वगैरे घालतो, अच्छा, त्याला मोड आणलेत आणि त्याचा भात आणि बीटाचं सार. पदार्थांची आहे जोडी, इथे उभी आहे जोडी. वा, आता यातलं अवघड काय, मोड आलेल्या मेथीचा भात का बीटाचं सार? भात अवघड आहे.
भात अवघड आहे का? भात तर सोपा असते की लावलं कुकरला शिट्टी झाली. ते सगळे इन्ग्रेडियंट्स घालायचे आणि सगळं मोजून मापून घालायला जरा चॅलेंजिंग. चॅलेंजिंग. बरं, मग आता तुम्ही थोडं मैदानातून मागे जाऊ नका. मोड आलेला मेथीचा भात अवघड आहे म्हणतात, होय. मग तुम्ही कुठला पदार्थ करणार? आता काय अवघड पदार्थ म्हणल्यावर ते आम्हालाच करावं लागणार ना. असं काही नियम नाहीये, असं काय नाही, सोपाही करू शकता. घेऊ ना चॅलेंज. मोड आलेल्या मेथीचा भात करणारे चेतनजी आणि बिटाचं सार करणार आहेत चैत्रालीजी. आता आम्हाला साहित्य सांगा. भातासाठी आधी काय काय लागणार आहे? भाताकरता इथे मी तांदूळ घेतलेला आहे, भिजवलेला आहे तो, कारण अर्धा तास भिजवून ठेवला म्हणजे तो भात छान होईल म्हणून. बरं. नंतर मोड आलेल्या मेथी लागणार आहेत. बरं. गोडा मसाला लागेल, हळद, मोहरी, जिरं लागेल, हिंग लागेल, धने जिरं पावडर लागेल, चवीनुसार मीठ लागेल, थोडीशी साखर लागेल, आमचूर पावडर लागेल आणि जेवढं भात घेतोय त्याच मापात आपल्याला खोबरं, कोथिंबीर आणि मेथी लागणार आहे. खवलेलं खोबरं. हां. अच्छा, बर. म्हणजे या भातामध्ये मोड आलेल्या मेथी आणि तांदळाशिवाय बरेच पदार्थ आहेत. मग बिटाच्या साराला काय फक्त बीटच आहे? नाही, बीटाच्या सारामध्ये आपल्याला बीट लागणार आहे. हे वाफवून घेतलं वाटतं. हो, वाफवून घेतलेलं बीट आहे. तसंच जिरं लागणार आहे, लाल तिखट लागेल, कोथिंबीर लागेल आणि हे वरती भातावर आपल्याला गार्निशिंग साठी. ओके, खरंच तुलनेने बिटाचं सार तसं सोपं आहे म्हणून तुम्ही ते तुमच्याकडे ठेवलंय. मोड आलेल्या मेथीचा भात थोडासा अवघड आहे. चला, दौडवाड कुटुंबीय जोडीने आपल्यासाठी जोडीचा पदार्थ करणार आहेत. कृतीकडे जाऊया, पण त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. काय, आमच्या खवय्येगिरीमध्ये एक सिनियर मंडळी आहे आणि ते आहेत आमचे प्रशांत दामले सर. यांच्याशिवाय आमची खवय्येगिरी आणि हा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना जर आपण डावललं तर ते भयंकर चिडतात. अगदी. भागाच्या सुरुवातीला त्यांचा उत्साह असा असतो, हा बघा. पण जर तुमचा पदार्थ फसला तर त्यांचा उत्साह असा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे जरा घाबरून राहा आणि पदार्थ चांगले करा. दामले सरांशी मी कसं आधेमध्ये बोलत असतो कारण ते सिनियर आहेत आणि त्यांच्याशिवाय काही खवयगिरी पूर्ण होऊ शकत नाही. सर, तुम्ही जरा इथे बघून आता तुमच्याकडे असं बघतायत, जरा ऑल द बेस्ट देतात. थँक्यू. लगेच आपण बोलूया आता कृतीकडे. तर ही जी पदार्थांची जोडी आहे यातला अवघड पदार्थ आहे मोड आलेल्या मेथीचा भात, जो यांनी आपल्या आहोंना करायला सांगितलाय आणि सुरुवात आपल्याला तिथूनच करायची आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू. किमान गॅस तरी पहिल्या झटक्यात लागलाय. पहिल्यांदा काय घालायचंय? बहुतेक तेल असणार, तेल घेऊयात. ऐका ना, बहुतेकच्या नादात आम्हाला काहीतरी छान खाऊ घाला. अगदी किंवा जिथे तुम्हाला असं वाटतंय की हे काही हिच्याशिवाय होणे शक्य नाही तर तिथे थांबून आम्हाला सांगा. तर पहिल्यांदा तेल बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. चला बघूया. बेसिक आहे कुकिंगचं. कुठलीही गोष्ट आपण इंडियन कुकिंग मध्ये करतो तेव्हा तेल हे पाहिजेच सुरुवातीला. बस बस बस. चेतन सरांची पहिल्यापासून मात्रा जरा चुकते आहे. ठीक आहे, बघूया. हो चेतनजी, तेल तापलं बरं का आता? येस. आता काय घालायचंय? आता त्या तेल तापल्यावर युजली आपण बहुतेक मोहरी घालतो. तर प्रश्न नका विचारू, तुम्हाला करायचं. हो, नाही मी आता सल्ला तर घ्यायला पाहिजे ना करायचं म्हटल्यावरती. बघा, पदार्थांची सुद्धा आहे जोडी आणि ती आपल्याला छान करायची आहे. बरं, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, घाबरत नाहीये. जिथे तुम्हाला असं वाटेल की त्यांनी धावून येणं गरजेचं आहे तिथेच सांगा, कारण शेवटी खायचं आम्हाला आहे. बरं बरं, प्रयत्न करतोय. मोहरी काय विरघळवत आहे? तडतडायला पाहिजे म्हणतात ना, सो ट्राईंग टू बॅलन्स ते ऍडजस्ट करायला पाहिजे असं मला. तुमच्या हातची मोहरी काही तडतडताना दिसत नाही मला. मोहरीच टाकलीत ना? हो, मोहरीच आहे, ही मोहरीच आहे. अच्छा, तेवढं कळतं, तेवढं. तडतडत का नाहीये? तडतडेल तडतडेल. एक तडतडा रे. पहिला आवाज आला. ठीक आहे, येस. चला, विजय झाला तुमचा इथपर्यंत. पुढे काय घालायचंय? पुढे सांगा. जिरं घाला, भंबेरी, कम्प्लीट भंबेरी. भंबेरी. हिंग घाला. शक्यतो जिथे तेल आहे ना त्याच्यात घाला, म्हणजे काय त्यांनाही पोहल्याचा आनंद मिळेल. नाही तर काय ते कोरडेच राहतात बिचारे. जिरे, मोहरी. मला मजा येते या जोडीची गोडी पाहताना. दामले साहेब, तुमची रिॲक्शन साधारण ही असली पाहिजे आता. प्रशांत सर, हॅलो, बघा, लक्ष द्या. त्यांचं जास्तच लक्ष आहे. तुम्ही हळद किती घातली? मेथी घाला. एक चमचा मेथी घालू. ओके, सगळी घालू. हो. ऐका ना, तुम्ही त्यांना मदत नका करू फार, नाही तर ते भात चांगला करतील.
म्हणजे चांगलाच होणं अपेक्षित आहे, पण जरा त्यांची नाही, इथपर्यंत मी करू शकतो. आता पुढे मला काय आता झेपणार नाही, त्यामुळे मॅडमकडे जाऊ देत सूत्र. समजा तुमच्या घरी मी पाहुणा म्हणून आलोय आणि तुम्ही मला म्हणाला की चहामध्ये पत्ती घालेपर्यंतच मी करू शकतो, दूध तुमचं तुम्ही घाला, तर मी काय चहा पिऊ? आहेत ना, सोबत आहेत ना करून घालायला. त्यांच्या हातात आम्ही अशी रेसिपी सहज नाही ट्रान्सफर करू शकत. काहीतरी तुम्ही त्यांना प्रॉमिस करा, प्रॉमिस करायचं. काहीतरी एखाद्या गोष्टीसाठी सॉरी बिरी म्हणा. असं कसं त्या तुम्हाला मदत करतील? सॉरी तर काय म्हणतोच आम्ही. खरंच म्हणतात? रेसिपी कुठेतरी मस्त फिरायला घेऊन जायचं प्रॉमिस कर. कुठेतरी म्हणजे कोल्हापूरहून पन्हाळा नाही? नाही, आमचं आवडतं ठिकाण म्हणजे कोडाई कॅनल. अरे वा. महाबळेश्वर, कोडाईकनाल, कुठेतरी तुमच्या समोर सांगितलंय. जिथे जिथे गेला नाही असं ठिकाण सांगा पटकन. जिथे गेला नाही असं ठिकाण सांगा पटकन. केरळ. केरळला कधी नाही मला आता तिकिटाची तारीख सांगा, तरच मी तुम्हाला सोडीन, नाही तर मेथीचा भात तुम्हालाच करायला लागेल. जानेवारी 2023. नक्की ना? मला तुमचा केरळवरनं सेल्फी आला पाहिजे जानेवारी 2023 ला. नक्की ना? नक्की. जोडीत गोडी या भागामध्ये आजची जोडी, ज्यांची गोडी फार इंटरेस्टिंग आहे, पण सर म्हणाले की मला काही हा पदार्थ जमणे शक्य नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना आता केरळला घेऊन जा. तुम्ही आता इकडे या मैदानात येस. आणि मदत करा बरं का. पण अंग काढून घेऊ नका. पुढे काय आता? आता पुढे त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. बरं, एक प्रश्न विचारायचा आहे. साधारण किती शिजल्यानंतर खोबरं घालायचंय? 2 ते 3 मिनिटं शिजल्यावर खोबरं घालायचं. कारण मला असं वाटतं यात मेथी जरा अर्धी कच्ची राहिलेली चांगली. हो, आणि ती आपल्याला थोडी शिजेलच ना आता भाताबरोबर. करेक्ट करेक्ट. त्यामुळे आता मी खोबरं घालते. घाला घाला. ढवळाढवळ सुरू झालेली आहे. येस, हक्काची, अगदी हक्काची. त्याची ढवळाढवळ सुरू झालेली आहे. युजली बायका ढवळाढवळ करतात, आता पण त्याच्यात इथे आपण कोथिंबीर मला करायला घालणार आहोत. आवडते. कोथिंबीर. हा, म्हणजे आपण मेथीचं जेवढं प्रमाण आहे हा. तेवढंच कोथिंबीर आणि तेवढंच खोबरं आपल्याला लागणार आहे समप्रमाणात. याचं काय कारण असेल बरं, की त्या मेथीचा कडूपणा पूर्णपणे दबला जावा म्हणून? कडूपणा दबला जावा, आणि बेसिकली आपण जेव्हा मोड आणतो तेव्हा त्याचा कडूपणा थोडा गेलेला असतो, पण तरी काही काही जणांना तो वास थोडा आवडत नाही. मेथीचा उग्र पण वास असतो, त्याने कोथिंबीर आणि खोबऱ्याने त्याला बॅलन्स होतो. चला पुढे काय? आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालूया. किती वेळ भिजवलेला? हा, मी अर्धा तास भिजवला होता. बर. वा. आता त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला घालणार आहोत. बर. 1 चमचा मी गोडा मसाला घेतेय. बरं. नंतर 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत. धने जिरं पावड 1 चमचा घेणार आहोत. माझी ढवळाढवळ सुरूच आहे. हो, ती अपेक्षितच आहे. येस. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बर. आणि थोडीशी आपण साखर घालणार आहोत, अगदी थोडासा त्याचा कडूपणा जाण्याकरता. बर. थोडीशी साखर. आणि आता याच मापाने आपण पाणी घेणार आहोत. बघा बघा बघा, हा क्षण बघा. उगाच नाही आम्ही ही सिरीज सुरू केली, जोडीत गोडी. मजा येते. मजा येते. आपण याला झाकण ठेवून आपण हे शिजवायला ठेवूया. किती वेळ लागतो शिजायला? 10 ते 15 मिनिटात भात होईल आपला. वा. मसाल्याचा जो एक ठसका आलाय, असा नाकामध्ये जो वास आलाय, तो इतका करेक्ट आलाय ना, की हा भात जो आहे तो इतका छान होणार आहे, मसालेदार होणार आहे, पण ॲट द सेम टाइम तो हेल्दी आहे, कारण त्यात मोड आलेली मेथी आहे. चला मग आता भात 15 मिनिटात तयार होईल. बिटाचं सार पटकन करूया. हो, चालेल ना? होय. हे तरी तुम्ही करणार आहात का त्यांनीच करायचं? ते करू देत. आता सगळे सूत्र दिलेत हातात, म्हणून यांचं वजन वाढलंय. अगदी. चला पटकन आता आपण बिटाचं सार करूया, कारण पदार्थांची सुद्धा आहे जोडी. करणारही आहे जोडी. साहित्य आणि कृती तुम्ही कधीही लिहून घ्यायला विसरू नका. रेसिपी फॉलो करा. बिटाचं सार कसं करूया? मगाशी मी सांगायचं राहून गेलं, बिटाच्या साराला आपल्याला कढीपत्ता पण लागणार आहे आणि मिरच्या पण लागणार आहेत. अच्छा. म्हणजे बिटाचं सार तुम्ही जेव्हा साहित्य लिहून घ्याल त्यात उकडलेलं बीट आहे, हो, कढीपत्ता पण आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आहे. होय. आणि हे शिवाय बाकीचं साहित्य आहेच. बाकीचं साहित्य आहे. पुढे काय? आता आपल्याला सर्वप्रथम हे मी बीट उकडवून घेतलेले आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. बीट, हे थोडंसं दही आणि मीठ आणि साखर आपल्याला हे मिक्सर मधनं पहिले वाटून घ्यायचं आहे आणि त्याची प्युरी करायची आहे. मग आता ह्याच्यामध्ये मी उकडलेल्या बिटाच्या फोडी घालतो. हो, आणि ते सगळं दही घालायचंय. आता इथे परत मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की आजच्या दोन्ही ज्या रेसिपी आहेत, म्हणजे रेसिपींची जोडी आहे, ती सुद्धा हेल्दी आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना रक्त कमी आहे किंवा रक्त वाढत नाही असा त्रास आहे, त्यांनी बीट आवर्जून खाल्लं पाहिजे, हो की नाही? आणि त्यात जर आपण हे बाकीचे पदार्थ टाकतो तर ते चविष्टही होणार आहे.
उकडलेले बीट पुढे दही घालायचंय. किती घ्या सगळं. सगळं लागेल. हो. दही आपण घातलं पुढे मीठ घालायचंय आता. घाला. आत्ता थोडं घालूया नंतर परत थोडं घालूया. बर. बस. साखर काही घालायची नाहीये कारण बिटामध्ये साखर ही असतेच. बर. चला आता आपण हे बारीक करून घेऊया. झालं. त्याचं साधारण एक पल्प तयार होईल ना. पल्प तयार होईल. एवढाच घट्ट अपेक्षित आहे ना. हो नंतर पाणी घालायचं आपण थोडं. बर. अरे वा मस्त. काय अप्रतिम रंग आलाय बघा. दही घातल्यामुळे त्याला एक घट्टपणा आलाय आणि बिटाचा संपूर्ण लालपणा न राहता जरा असा पिंकिश पिंकिश झाला. आता पुढे आता आपण पहिले तेल घालूया. तेवढं पुरे तेल. तेल पुरे तेवढं. त्याच्यामध्ये आपण जिरं घालायचंय. जिरं थोडं तडतडेपर्यंत थांबूया. ठीक आहे. आपली आता हे तडतडलेलं आहे जिरं. त्याच्यामध्ये आता आपल्याला हिंग घालायचंय. बर. हा त्याच्याकडे लक्ष ठेवा बरं का थोडं. ठेवून आहे मी. कढीपत्ता घालायचा आहे. हिरव्या मिरच्या घालूयात. बर. याच्यामध्ये हा बीटाचा पल्प घालूया आपण सगळा. हा चमचा. वा मस्त. आणि आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. बर. या भांड्याचं सगळं. ह्या रेसिपी एवढ्या हेल्दी आहेत ना की मला असं वाटतं आमचे साहेब इतके खुश झाले असतील. काय वाटतं सर तुम्हाला. कारण रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे. येस. हो की नक्कीच. हेल्दी आपण खाल्लंच पाहिजे. एक उकळी आणून द्यायची आहे. किती वेळात उकळी येईल त्याला. 5 ते 10 मिनिटात उकळी आहे. आणि मग आपलं बिटाचं सार तयार. परफेक्ट. चेतनजी आणि चैत्रालीजी या कोल्हापुरातल्या जोडीने आपल्यासाठी जोडीनेच एक पदार्थ केला. ज्या पदार्थांची जोडी आहे मोड आलेल्या मेथीचा भात आणि बिटाचं सार. भात तयार होईल 2 मिनिटात, सार तयार होईल 3-4 मिनिटात आणि ही पदार्थांची जोडी आपण आता एकत्र चाखूयात. पण त्याआधी तुम्ही पटकन लिहून घ्या बिटाचं सार आणि या मोड आलेल्या मेथीच्या भातासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता पाहूया मोड आलेल्या मेथीचा भात तयार करण्याची कृती. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून मग त्यात मेथीचे दाणे घालून ते 2 ते 3 मिनिटं परतून घ्यावे. त्यानंतर त्यात खोबरं, कोथिंबीर घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ, गोडा मसाला, लाल तिखट, धणे जिरे पूड, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालून थोडं परतून घ्यावं. मग त्यात तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून भात शिजवून घ्यावा. ही हेल्दी रेसिपी जरूर करून पहा. आता पाहूया बीटाचं सार तयार करण्याची कृती. प्रथम वाफवलेलं बीट, दही आणि मीठ मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी तयार करावी. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर जिरं घालावं. ते तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बिटाची प्युरी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. लाल चुटूक टेस्टी बिटाचं सार तयार आहे. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेलच. आजचे जे 2 पदार्थ आहेत अप्रतिम आहेत. मोड आलेल्या मेथीचा भात आणि बिटाचं सार. ही जोडी जेवढी छान आहे तेवढीच ही जोडी पण छान आहे. कारण याच्यातल्या मेथीमध्ये जरी कडूपणा असला तरी तुमच्यातला जो गोडवा आहे तो आम्हाला पाहायला फार मज्जा आली. आता ह्या जोडीला मी विनंती करतो की एकमेकांना गोडीने घास भरवा. मोड आलेल्या मेथीचा भात हेल्दी आहे. हा चेतनजींना द्या. वा 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 वा. आणि हे जे बिटाचं सार आहे ते तुम्ही ताईंना द्या. फक्त साडीवर सांडू नका नाही तर भांडणाला एक वेगळं कारण. आणि त्याचा डाग लवकर जाणार नाही. मग डाग अच्छे हैं. वा कसं झालंय दोन्ही. एकदम झकास. वा 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 वा. एवढी छान जोडी, एवढी छान गोडी आणि हे पदार्थ बघून आमच्या मोठ्या दामले साहेबांची रिॲक्शन साधारण आता अशी असणार आहे. जगात एवढं प्रेम शिल्लक आहे असं झालंय सरांना. पण सर हे पदार्थ खरंच छान झालेले आहेत आणि तुमच्यापर्यंत हे पदार्थ पोहोचवले जातील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण काय काही जोड्या ह्या तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही त्यांचे हातचे पदार्थ खाणार आहात तेव्हा कदाचित मी नसेल तेव्हा तुम्ही एकटी आईश कराल. आज मी एकटा खाऊन घेतो पण तुमच्यासाठी घेऊन नक्की येणार. थँक्यू दामले सर. सरांना जरा आता आपण इथे ठेवूया. एवढे छान पदार्थ आम्हाला करून दाखवल्याबद्दल चैत्राली आणि चेतनजी या जोडीसाठी
झी मराठीकडनं आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी टीम कडनं ही छानशी भेटवस्तू. धन्यवाद. धन्यवाद. असेच छान आनंदी राहा, खुशाल राहा, पदार्थ करत राहा आणि आम्हाला खाऊ घालत राहा. अवश्य. थँक्यू सो मच. आता मी आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना विनंती करतो की तुम्ही त्यांना जॉईन व्हा आणि पदार्थ खा. या सगळे या या. तोपर्यंत मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना टाटा करतो. मंडळी, तुम्हाला कसा वाटला आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीतला हा कोल्हापुरातला भाग? मज्जा आली की नाही? आजच्या पदार्थांची जोडी फार कमाल होती, हेल्दी होती. माझा विश्वास आहे तुम्ही लिहून घेतले असतील, ते करूनही पाहाल. पण आता संधी आहे तुमच्यासाठी. तुम्हाला असं वाटत असेल की ही तुमची जोडी या कार्यक्रमात येऊ शकते, तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमच्या गावात यायला सुद्धा तयार आहोत. कारण शेवटी काय, जोडी आणि गोडी दोन्ही आपल्यासाठी महत्वाचं आहे. चला तर आजच्या भागात घेऊया निरोप, पण एक प्रेमाची विनंती, आरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.